सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। शुक्रवारी 29 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। यावेळी माजी मंत्री भास्कर जाधव, माजी आमदार माणिकराव जगताप, माजी मंत्री मीनाक्षीबाई पाटील, माजी आमदार मधुकर ठाकूर, आमदार जयंत पाटील, आमदार पंडित पाटील, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकसभा निवडणूक उमेदवार सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांनी कोणतीच विकासाची कामे केली नाहीत। रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार असल्याचा दावा यावेळी आपल्या भाषणात केला। लक्षात ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी माणिकरावांना घेणार, कोणी इकडे तिकडे गेलं तर माझी तलवार कशी आहे तुला माहिती आहे, गरज नाही। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून वेळ अपुरा आहे। 2014 सालामध्ये या वातावरणाचा फायदा निसटता का होईना पण आनंद गीते साहेब तुम्हाला त्या कालावधीमध्ये झाला। लोकांना सुद्धा असं वाटलं की देशामध्ये परिवर्तन झालं, नाहीतर गीते साहेबांनी त्या कालावधीमध्ये सुद्धा सांगितलं होतं की देशामध्ये परिवर्तन होईल आणि मी एका मोठ्या मंत्रिपदावरती त्या ठिकाणी बसेल। गेल्या 5 वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून झालेला भ्रमनिरास आपण अनुभवलेला आहातच, पण गीतेच्या रूपाने गेल्या 6 वेळेला दापोली, गुहागर, मंडणगड, खेड, दापोलीच्या परिसराने, चिपळूणच्या परिसराला जनतेने अनुभवला, महाड कोल्हापूरच्या जनतेने सुद्धा अनुभवला आणि गेली 10 वर्ष रायगडची सुविधा जनता सुद्धा त्या ठिकाणी अनुभवते। मला जरूर पुढच्या कालावधीमध्ये काही बाबतीमध्ये स्पष्टपणाचा खुलासा करावा लागेलच, पण गीते साहेब माझं तुम्हाला एक सांगणं आहे, माझं एक तुम्हाला आव्हान आहे। 2014 सालामध्ये माझ्यावरती जे आरोप झाले, 5 वर्षामध्ये आरोपाची जी काय व्हायची होती ती चौकशी त्या ठिकाणी झाली, पण त्याच्यापेक्षा तुम्ही 5 वर्षामध्ये काय काम केलं हे ठळकपणाने लोकांच्या समोर सांगा। मी वाईट आहे सांगण्यापेक्षा तुम्ही चांगले कसे आहात ते लोकांना सांगा। तुम्ही सांगता की खासदार कसा नसावा, आता खासदार कसा नसावा तो गीतेसारखा नसावा आता मनामनामध्ये लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे। पण प्रचंड शब्दामध्ये तुम्ही टीका करत राहा, त्या टीकेला आता जनता त्या ठिकाणी उत्तर निश्चितपणे देणार आहे। देशाचं संविधान, देशाची घटना, देशाचं सार्वभौमत्व हे अबाधित ठेवणं या भूमिकेतून या निवडणुकीला सामोरं जात असताना विशेष करून रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये निष्क्रियतेचा अनुभव जनतेला खूप मोठ्या प्रमाणावरती आलेला आहे। विकासाचा आराखडा या लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये तयार करून त्या माध्यमातून आम्ही जनतेकडे आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणार आहोत। असं आहे की गीतेंकडे स्वतःच्या प्रचाराचे मुद्दे सगळे संपलेले आहेत। माझ्याबद्दलचं जे प्रचार करतात ते 5 वर्षापूर्वी तो करून झाला। विद्यमान सरकार त्या बाबतीतलं चौकशी करत आहे, चौकशीला मी सहकार्य दिलेलं आहे, भविष्यामध्ये सुद्धा मी ते देणार आहे। त्याच्यामुळे 5 वर्षापूर्वीचेच मुद्दे आता पुन्हा करत आपल्या 5 वर्षाच्या निष्क्रियतेचा पाडा त्यांना आता लोकांच्या समोर न वाचता येत असल्यामुळे केविलवाणा ते प्रयत्न करत आहे। आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा।